नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीतील पहिलीच कविता वॉक अ लिटल स्लोवर या कवितेचं मराठीतून स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. वॉक अ लिटल स्लोवर डॅडी, सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. वॉक अ लिटल स्लोवर डॅडी, बाबा थोडंसं हळू चाला ना. सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल, एक लहान मूल आपल्या वडिलांना म्हणतो. वॉक अ लिटल स्लोवर डॅडी, बाबा थोडंसं हळू चाला. आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स. फॉलोइंग म्हणजे फॉलो करणे, पाठलाग करणे. युअर फूटस्टेप्स म्हणजे पावलावर पाऊल ठेवत. म्हणजे आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स म्हणजे मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. म्हणजेच मी तुमच्या प्रत्येक गोष्टीचं, कृतीचं अनुकरण करत आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल, आणि मला या ठिकाणी पडायचं नाही. पडायचं नाही याचा अर्थ मला या ठिकाणी अपयशी व्हायचं नाही. मला यश मिळवायचं आहे आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करायचं आहे. त्याच्यामुळं एक लहान बालक आपल्या वडिलांना सांगतोय की वॉक अ लिटल स्लोवर डॅडी. नेक्स्ट स्टॅन्झा. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी. सो वॉक अ लिटल स्लोवर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. समटाइम्स कधी-कधी, युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट म्हणजे कधी-कधी तुमची पावलं खूप वेगाने चालतात. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. समटाइम्स कधी-कधी, दे आर हार्ड टू सी म्हणजे ते पाहायलासुद्धा कठीण होतात. हार्ड टू सी म्हणजे पाहायला कठीण होणे. म्हणजे कधीकधी ते पावलं पाहायला कठीण होतात, म्हणजे दिसेनाशी होतात. याचाच अर्थ वडिलांचं जे काम आहे, वडिलांच्या ज्या कृती आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्या मुलांना समजत नाहीत. म्हणून या ठिकाणी आपलं मूल वडिलांना सांगतोय सो वॉक अ लिटल स्लोवर डॅडी, म्हणून बाबा थोडंसं हळू चाला. फॉर यू आर लीडिंग मी. लीडिंग मी म्हणजे मार्गदर्शन करणे. यू आर लीडिंग मी म्हणजे तुम्ही मला मार्गदर्शन करताय किंवा तुम्ही मला मार्ग दाखवताय. अशा प्रकारे सेकंड स्टॅन्झामध्ये कवी सांगितलेलं आहे. थर्ड स्टॅन्झा. सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप. सम डे काही दिवसात किंवा भविष्यात. व्हेन आय एम ऑल ग्रोन अप जेव्हा मी पूर्ण मोठा होईल. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. यू आर व्हॉट जे तुम्ही आहात, आय वॉन्ट टू बी ते मला बनायचं आहे. म्हणजे मला तुमच्यासारखं बनायचं आहे. भविष्यामध्ये जेव्हा मी मोठा होईल तेव्हा मला तुमच्यासारखं बनायचं आहे. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड, त्याच्यानंतर मला एक छोटा बालक असेल. हू विल वॉन्ट टू फॉलो मी, जो मला तो फॉलो करेल किंवा जो माझ्या गोष्टी तो अनुकरण करून माझ्यासारखं तो मोठा होऊ इच्छेल. असा मला तुमच्यासारखा बाबा, मला तुमच्यासारखं यशस्वी पुरुष बनायचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही थोडंसं वॉक अ लिटल स्लोवर डॅडी, थोडंसं तुम्ही हळू चाला. लास्ट स्टॅन्झा. अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू. सो वॉक अ लिटल स्लोवर डॅडी, फॉर I must follow you, and I would want to lead just right. I would want to lead. Want to lead योग्य मार्ग दाखवायचा आहे. जस्ट राईट म्हणजे अगदी योग्य प्रकारे. म्हणजे I would want to lead just right म्हणजे मला अगदी योग्य प्रकारचा मार्ग दाखवायचा आहे. And know that I was true आणि अँड नो म्हणजे मला माहिती आहे. दॅट आय वॉज ट्रू मी खरं आहे म्हणजे मी खरं आणि प्रामाणिकपणे आयुष्य जगलो आहे.
सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. आणि त्याच्यामुळं लहान मूल आपल्या वडिलांना सांगतो की डॅडी तुम्ही थोडंसं हळू चला, फॉर आय मस्ट फॉलो यू. कारण की मी तुम्हाला फॉलो करतोय, मी तुमचा पाठलाग करतोय किंवा मी तुमच्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करून यशस्वी होतोय. आणि त्याच्यामुळं तुम्ही मला जिथं अडचणी आहेत त्या सर्व अडचणी समजावून सांगून मला तुमच्यासोबत घेऊन चला. अशा प्रकारे या कवितेचे कवी ऑथर अननोन आहेत. म्हणजेच कविता कोणी लिहिली हे माहिती नाही, परंतु अतिशय महत्त्वाचे आणि आपल्याला उपयोगी पडेल अशी निश्चितच ही कविता आहे. या कवितेच्या माध्यमातून आपण सुद्धा चांगल्या गोष्टीचं अनुकरण करून निश्चितच यशस्वी झालं पाहिजे, असं हा मोलाचा संदेश या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. अशा प्रकारे आज आपण वॉक अ लिटल स्लोअर डॅडी ही कविता अभ्यासली आहे. आय होप ही कविता जर तुम्हाला समजली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.